आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। नमस्कार, आजचं राजश्री मसाल्याचं प्रोडक्ट आहे गोडा मसाला। आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की या मसाल्यामध्ये असं खास काय आहे? मी सांगते की देवा देवा, तू आतापर्यंत मला सगळ्या गोष्टीत लय यश दिलंयस आणि तू पाठीशी असलास ना की सगळंच भारी होतं बघ। तू पाठीशी आहेस यासाठी तुझे लय 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 आभार। राजू, काय ग एवढी खुश का दिसते? झालंय काय? वहिनी हळू. अगं आपल्या 2 दिवसात सगळे मसाले विकले गेले माहितीये का? काहीच उरलं नाही आपल्याकडे, अजून ऑर्डर येतातच आहेत। मी एक काम करते, आता माझ्याकडचे सगळे मसाले संपले, सामान मागवून घेते आणि पटकन पुढचे मसाले बनवते। राजू अगं, ही तर खूप छान गोष्ट आहे। हो ना? अगं वहिनी, एकूण एक पाकिट विकलं गेले। मसाला म्हणू नको, गोडा मसाला म्हणू नको, हळद म्हणू नको, पापड सगळं विकलं गेले। लय ऑर्डर यायला, तुला दाखवू का? चल तुला दाखव। अगं थांब, ऑर्डर्स येत आहेत ही चांगलीच गोष्ट आहे, पण या सगळ्यांना ऑनलाईन ऑर्डर्स आहेत। हो, म्हणजे त्यांच्याकडनं ज्यांना आपण ओळखतही नाही ना, त्यामुळे त्यांच्याकडनं ऍडव्हान्स घेणं हे गरजेचं आहे। बरं, हे सगळं जरी झालं ना तरी डिलिव्हरी कुठे पाठवायची हे पण बघायला हवं की नाही? हा, काय होतं ना, लोक ऑर्डर्स करतात पण मग ऐन वेळेला कॅन्सलही करतात, पण या सगळ्यामध्ये आपलं नुकसान होतं ना। त्यामुळे जे काही करशील ते नीट प्लॅनिंगने करशील। आम्ही आहे ना। अवसरनोबत असताना तुमचं कसलं बी नुकसान होऊन देणार नाही आम्ही। सत्यजितराव, हे बघा राजश्री मॅडम, तुमच्या समध्या मालाचे पैसे आहेत ते ऍडव्हान्स का बिडव्हान्स नाही, समधी रोख रक्कम देणार, आज तुमचा समधा माल घेऊन जाणार। अहो आश्चर्य वाटून घेऊ नका, तुमचा समधा माल आम्ही विकत घेतलाय आणि हे त्याचं पैसे। सूर्य आता घरी नाहीये, तुम्ही प्लीज नंतर या। अहो तुळजा मॅडम, आमचं काम सूर्यकांतरावकडे नाहीये, आमचं काम राजश्री मसाल्याचे मालकीन बाई यांच्याकडे आहे। कसं आहे ना आमदार साहेब, तुम्ही इथे मसाले विकत घ्यायला आलेला नाहीत हे न कळणे इतपत आम्ही मूर्ख वाटतो का तुम्हाला? आम्ही तुम्हाला मूर्ख कसं म्हणू? तुम्ही तर आमच्या स्नेही डॅडींच्या कन्या, बाकी काय म्हणा। तुम्ही मात्र आम्हाला चोख ओळखलेत, आम्ही काही या मसाल्यासाठी नाही आलोय। आता तुम्हीच विषय सोपा केलाय तर आता जास्त आडेवेळे घेत नाही, आम्ही मुद्द्याच बोलतोय। बघा 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 कसं राजविंड आहेत आमच्या वाणी, शब्द शिक्षण अमेरिकेत झाले बघा। बर, आम्ही ठेवतो तिथे। या राजबिंडा प्रसादरावासाठी आम्ही तुमच्या राजश्री मॅडमचा हात मागायला आलोय। सरनोबत, घरात करता माणूस नसताना अशी बोलणी होत नाहीत। मला एकदा सांगितलं कळत नाही का? तुमच्या या प्रस्तावावर मला पुढे काहीच बोलायचं नाही। या घरात परत यायचं नाही, मी तुम्हाला आधी सांगितलं होतं ना? तुमच्या या मागणीवर आम्हाला कसलाच रस नाही। हे बघा, मला तुमचा अपमान करायचा नाही, पण इथून पुढे या विषयावर इकडे बोलायला येऊ नका। अहो असं काय करता सूर्यकांतराव? अहो तुम्ही तर विचारी माणूस आहात, थोडं शांत बसून बोलू की आपण। या तुम्ही। सूर्या, मला कळतंय आपल्यात आधी लई चुकीच्या गोष्टी काढल्या, तर कुठल्या चुकीच्या गोष्टी ह्या तुला वेगळ्या सांगायला नको।
पण आपण त्याच डोक्यात ठेवल्या तर आपल्यात कधी चांगलं घडणारच नाही बघ ना दादा. हे बघ इथं आम्ही नवीन नातं जोडायला आलो आणि तुला का असली भाषा करतेस हं? मला जे सांगायचंय ते सांगून झालंय. आमचे बंधू प्रसाद सरनोबत अमेरिकेत सेटल आहेत. मोठ्या पगाराचा जॉब आहे त्यासनी तिकडे. आत्ता सुट्टीला आलं होतं, परत जाणार आहेत अमेरिकेला. असंच बोलता बोलता घरात विषय निघाला त्यांच्या लग्नाचा. तवा आम्हासनी कळलं की आमच्या बंधूंना तुझी बहीण आवडते ती. आम्ही डोक्याला हात लावला, विचार आमच्या दादाला. बरं यावर पर्याय मार्ग बी काढायचा आम्ही प्रयत्न केला. म्हणलं आपण दुसरी पोरगी शोधू, पण नाही. प्रसादरावांचं एकच मत आलं, मी लगीन करीन तर फक्त राजूशी, नाहीतर लगीनच करणार नाही. सांगा तर काय करायचं आम्ही. मी काय म्हणतोय माहिती का, आपण आधीच समजायचं, मी सरतो तू बी सर, आणि आपण प्रसादरावांचं आणि राजूचं लगीन लावून देऊ धुमधडाक्यात. लग्नाचा समदा खर्च आमचा. काय म्हणतो? घरात बोललायस म्हणून वाचलायस, बाहेर बोलला असतं ना हातपाय मोडला असतं. तुला वाटलं कसं रे तुझ्या घाणेरड्या खानदारात मी माझी बहीण देईन? तुम्ही डॅडींचे ओळखीचे म्हणून मी ग बसलो, आता कधीच बाहेर हाकलून दिला असतं. आता निघा बाहेर, नाही तर धक्के देऊन बाहेर काढायला वेळ लागणार नाही मला. शांततेत बोलतोय ना व, तेव्हा तुझा 1.5 दमडीचा मास तुझ्या पशीच ठेव. आमचे बंधू प्रसादराव यांना तुझी बहीण आवडते, जीव आलाय त्यांचा तिच्यावर, म्हणून आम्ही शांत आहे. रोज लाईव्ह बघतात तिचं ते. मसाल्याची ऑर्डर आहे की नाही समधी त्यांनी दिल्या. एक हाती रक्कम पाठवली आहे. कशी? एक हाती. तो आता मी जे काय बोलतोय की नाही ते गप गुमान ऐक. सत्यजितराव, अहो यांच्यात घरात येऊन असं वागणं शोभत नाही आपल्याला. तुम्ही शांत व्हा पहिले. बोलून समध्या गोष्टी मार्ग निघतोय, असं हातापाय करून नाही. सत्यजितराव, आपण जगताप घराण्याशी नातं जोडायला आलोय. थोडा आहे ना बा, थोडा बघू. आला ना लायकीवर.